नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मोटार वाहन करासंदर्भातील देशातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या सर्वोच्च न्यायालयानं एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे। यामध्ये मोटार वाहन कर हा भरपाई देणारा स्वरूपाचा आहे। जर एखादं वाहन सार्वजनिक ठिकाणी वापरलं जात नसेल किंवा वापरासाठी ठेवलं जात नसेल तर अशा कालावधीसाठी त्याच्या मालकावरती मोटार वाहन कराचा भार लादू नये, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे। हे निरीक्षण सर्वसामान्यांसाठी एक मोठा दिलासा मानला जातोय। न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठानं आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या डिसेंबर 2024च्या निकालाला आव्हान देणाऱ्या अर्जावरती हा निकाल देण्यात आलाय। मोटार वाहन कर हा भरपाई देणाऱ्या स्वरूपाचा आहे। त्याचा अंतिम वापराशी थेट संबंध आहे। रस्ते, महामार्ग इत्यादी सार्वजनिक पायाभूत सुविधा वापरणाऱ्या व्यक्तीला अशा वापरासाठी मोटार वाहन कराअंतर्गत पैसे द्यावे लागतात, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। आंध्र प्रदेश मोटार वाहन कायदा 1963च्या कलम 3चा संदर्भ देत खंडपीठानं म्हटलंय की विधिमंडळानं या तरतुदीमध्ये सार्वजनिक ठिकाणी हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक वापरलाय। कायद्याचा कलम मोटार वाहन 3 यावरती करांशी संबंधित आकारणी आहे। जर मोटार वाहन सार्वजनिक ठिकाणी वापरलं जात नसेल किंवा सार्वजनिक ठिकाणी वापरण्यासाठी ठेवलेलं नसेल तर संबंधित व्यक्ती सार्वजनिक पायाभूत सुविधांचा लाभ घेत नाही। म्हणून अशा कालावधीसाठी त्याच्यावरती मोटार वाहन कराचा भार टाकू नये, असं सर्वोच्च न्यायालयाने 29 ऑगस्ट रोजी दिलेल्या निकालामध्ये म्हटलंय। कायद्याच्या कलम 3 मध्ये शुल्क आकारण्याची तरतूद आहे आणि ती राज्य सरकारला मोटार वाहनांवरती कर लावण्याचा अधिकार देते, असंही म्हणण्यात आलंय। खंडपीठानं म्हटलंय की कलम 3 अंतर्गत जेव्हा एखादं वाहन राज्यातील सार्वजनिक ठिकाणी वापरण्यासाठी ठेवलं जातं तेव्हा ते करपात्र होतं। हा कर वापरकर्ता किंवा सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहन वापरण्याच्या हेतूवर असतो। जर एखादं वाहन प्रत्यक्षात सार्वजनिक ठिकाणी वापरलं गेलं असेल किंवा अशा प्रकारे ठेवलेलं असेल की त्यामागे सार्वजनिक ठिकाणी वापरण्याचा उद्देश असेल तर मार्कावरती कर दायित्व येतं, असंही न्यायालयानं म्हटलंय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता एक मोठा दिलासादायक निर्णय कोर्टानं दिलेला आहे। तर मग मित्रांनो, पाहूयात की सरकार यावरती आता काय निर्णय घेणार ते। तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।